सुरुवातीला सायली कल्पनाताईंना सांगते की मानसीला त्यांनी पाहिलं आहे आणि अर्जुनने फोनवरून ही माहिती दिलीये. हे ऐकताच कल्पनाताईंना खूप आनंद होतो. त्या म्हणतात की मानसी सापडली म्हणजे आता बाकीच्या मुलीसुद्धा लवकरच सापडतील आणि सायलीचीही चिंता दूर होईल. प्रतिमाताई सुद्धा सायलीला धीर देतात आणि मुली सुखरूप घरी आल्यावर सगळं सुरळीत होईल असं सांगतात. मात्र सायलीला आराम करण्याऐवजी मधुभाऊंना ही आनंदाची बातमी सांगायची असते. तेवढ्यात श्वेता तिला थांबवते. मुली आधी सुखरूप घरी येऊ देत, मग ही बातमी सगळ्यांना सांगूया असं ती म्हणते. श्वेता वरून काळजी व्यक्त करत असली तरी तिच्या मनात वेगळाच डाव सुरू असतो. सायली मात्र अर्जुन आणि चैतन्यावर पूर्ण विश्वास ठेवते. ते मानसीला आणि बाकीच्या मुलींना नक्की घेऊन येतील असा तिचा ठाम विश्वास असतो. त्यानंतर प्रतिमाताई पूजा करण्यासाठी सांगतात आणि सायली स्वतः देवीची पूजा करण्यासाठी पुढे येते. घरात आनंदाचं वातावरण असताना श्वेता मात्र मनातल्या मनात काहीतरी वेगळंच घडण्याची वाट पाहत असते. इकडे अर्जुन मानसीला घेऊन जाणाऱ्या गुंडांच्या गाडीचा पाठलाग करत असतो. अर्जुनच्या गाडीच्या मागे चैतन्य आणि सामंत सुद्धा पोलिसांच्या तुकडीसह निघालेले असतात. अर्जुन चैतन्याला फोन करून गाडी समोर असल्याचं सांगतो आणि त्या गाडीमध्ये मानसी सुद्धा असल्याचं स्पष्ट करतो. त्यामुळे चैतन्य त्याला काळजी न करण्यास सांगतो आणि पोलीस त्याच्या मागावर असल्याचं सांगतो. पण दुसरीकडे प्रिया सतत गुंडांना फोनवर सूचना देत असते. अर्जुन आपला पाठलाग करत असल्याचं तिला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे ती गुंडांना वेग वाढवायला, अर्जुनला चकवा द्यायला आणि त्याला काहीही संशय येऊ न देण्याचे आदेश देते. सचिन आणि राकेश सुद्धा प्रियाच्या या प्लॅनमध्ये सहभागी असतात. प्रिया स्पष्ट सांगते की अर्जुनला आपल्या जाळ्यात अडकवायचंय आणि पोलीस येण्याआधी त्याला जास्तीत जास्त वेळ रोखून ठेवायचंय. तिच्या बोलण्यातून तिचा निर्दयीपणा स्पष्ट दिसतो. अर्जुनचा जीव गेला तरी चालेल, पण मानसी पोलिसांच्या ताब्यात जाऊ नये असा तिचा डाव असतो. गुंड सुद्धा तिच्या प्रत्येक आदेशाचं पालन करण्याचं आश्वासन देतात. त्यामुळे आता अर्जुन एका मोठ्या सापळ्यात अडकणार असल्याचं स्पष्ट होतं. अर्जुन सतत त्या गाडीचा पाठलाग करत असतो. त्याला खात्री असते की मानसी त्याच गाडीमध्ये आहे आणि तिला काहीही झालं तरी सुखरूप बाहेर काढायचं आहे. चैतन्य आणि सावंत सुद्धा त्यांच्या मार्गावर असल्यामुळे अर्जुनला पोलिसाची लवकरच मदत मिळणार असते असं त्याला वाटत असतं. पण अचानक समोरची गाडी अर्जुनच्या नजरेआड होते. अर्जुन खूप गोंधळून जातो आणि विचार करू लागतो की ही गाडी नेमकी डावीकडे गेली की उजवीकडे गेली. रस्त्यावर टायरचे स्पष्ट निशाणी दिसत नसल्यामुळे त्याचा संभ्रम वाढतो. तो लगेच चैतन्याला फोन करतो. चैतन्य सांगतो की ते त्यांच्या अगदी जवळच पोचले आहेत. सावंत मात्र अर्जुनला सावध करतात की सर, त्या गुंडांचा पाठलाग करणं फार धोक्याचं आहे. त्या गुंडांजवळ धारदार शस्त्र हे आहेत. पण अर्जुन म्हणतो की आपल्याला मानसीला वाचवायचं असेल तर आपल्याला रिस्क अर्जुन म्हणतो की घ्यावीच लागणार आहे. काही वेळाने त्याला ती गाडी पुन्हा दिसते. गुंडांना वाटतं की त्यांना अर्जुनला चकवा दिला आहे, पण अर्जुन शॉर्टकटचा वापर करून पुन्हा त्यांच्यासमोर येतो. गुंड घाबरून प्रियाला फोन करतात आणि अर्जुन पुन्हा त्यांच्या मागे असल्याचं सांगतात. प्रिया मात्र घाबरत नाही. उलट ती त्यांना ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी करा असं ऑर्डर देते. पुढच्या सीनमध्ये घरातील महिला देवी आईची पूजा करत असतात. सायली, कल्पना, प्रतिमा तिघीही देवघरात उभा राहून मनोभावे पूजा करत असतात. सायली देवासमोर हात जोडून अर्जुन आणि मानसी घरी सुखरूप परत येऊ दे याची प्रार्थना मनोभावे करत असते. कल्पना आणि प्रतिमा सुद्धा देवीला नैवेद्य दाखवून कुटुंबावर आलेलं संकट दूर कर अशी विनंती करत असतात. घरात एकीकडे भक्तीचं आणि आनंदाचं वातावरण असतं, तर दुसरीकडे श्वेता मात्र शांतपणे या सगळ्याकडे पाहत असते. तिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. सायलीला अजून अर्जुन कोणत्या संकटात सापडला आहे याची कल्पना नाही ना, त्याच्यामुळे हे तिनं सर्व करत आहे असं श्वेताच्या मनात येतं. ती पूर्ण श्रद्धेने देवीची आरती करत असते. तिच्या चेहऱ्यावर अर्जुन सुखरूप परत येईल असा विश्वास असतो. सायलीला हे सर्व घडत असल्याची जाणीव कसलीही नसल्यामुळं ती अजूनही आनंदातच असते. पण प्रेक्षकांना मात्र अर्जुनवर मोठं संकट ओढवल्याची माहिती असते ना, त्यामुळे सायलीची पूजा आणि अर्जुनची जीवघेणी झुंज हे दोन्ही प्रसंग एका वेळी दाखवल्यामुळं सीनचा थरार त्या ठिकाणी आणखीनच वाढतो. मंदिरासमोर अर्जुन गुंडांना मानसीला आपल्या ताब्यात देण्यास सांगतो. मात्र गुंड त्याचं काहीही ऐकत नाहीत. उलट ते त्याला घेरतात आणि हातातल्या हॉकी स्टिक्स घेऊन त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येतात. अर्जुन त्यांना पोलीस येण्याची आठवण करून देतो, पण गुंड त्याची खिल्ली उडवतात. शेवटी एक गुंड अर्जुनवर हल्ला करतो आणि तिथून जोरदार मारामारीला सुरुवात होते. हे दृश्य फार भयानक असतं. सुरुवातीला अर्जुन अत्यंत धैर्याने गुंडाचा सामना करतो. तो एकामागून एका गुंडांना प्रतिकार करत असतो आणि दूर फेकत असतो. गुंडांची संख्या जास्त असल्यामुळं अर्जुन त्यांच्या पुढं फार काळ
टिकू शकत नाही. फक्त त्याच्या मनामध्ये एकच विश्वास असतो की आपल्याला मानसीला यातून सुखरूप बाहेर काढायचं आहे. दुसरीकडे मानसी अर्जुनला गाडीत बेशुद्ध अवस्थेत दिसते. तिच्याजवळ मारामारी सुरू असतानाच अचानक मानसीला शुद्ध येते. तिच्या डोळ्यावर पट्टी असल्यामुळे सुरुवातीला तिला काहीच समजत नाही. मात्र ती आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात बाहेरून अर्जुनचा आवाज येतो आणि मारामारीचा गोंधळ तिच्या कानावर येतो. मानसीला काहीतरी बाहेर भयानक घडत असल्याची कल्पना येते. ती डोळ्यावरची पट्टी काढून बघण्याचा प्रयत्न करते, हालचाल करण्याचा प्रयत्न करते. अखेर तिला अर्जुन दिसतो आणि ती मोठ्याने अर्जुन दादा अशी हाक मारते. अर्जुनलाही मानसीचा आवाज ऐकू येतो. तो लगेच तिच्या दिशेने पाहतो आणि मानसी त्याच गाडीमध्ये असल्याचं त्याच्या लक्षात येतं. अर्जुनच्या जखमा आणि त्याची अवस्था पाहून मानसी घाबरते. ती त्याला अर्जुन दादा मला वाचव, अर्जुन दादा मला वाचव असं म्हणत असते. पण तिच्यासोबत असलेली गुंडीबाई तिला अडवते. दुसरीकडे अर्जुन मानसीपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा जोर लावतो. त्याला माहीत असतं की मानसीला वाचवायचं असेल तर त्याला त्या सगळ्या गुंडांचा सामना करावा लागणार आहे. अर्जुनच्या डोळ्यासमोर आता एकच उद्देश असतो, मानसीला गाडीतून बाहेर काढायचं. त्यामुळे अर्जुन सुरुवातीला अनेक गुंडांचा चांगला प्रतिकार करतो. काही गुंड खाली पडतात आणि अर्जुनला वाटतं की तो आता मानसीपर्यंत पोहोचू शकतो. पण अचानक एक गुंडाचा पाय अर्जुनच्या पायाला लागतो आणि तो अर्जुनला खाली कोसळतो. ही संधी साधून बाकीचे गुंड पुन्हा अर्जुनवरती तुटून पडतात. अर्जुनला एकामागून एक मार बसतो. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्यावरती खूप जखमा होतात. त्याच्यातून रक्त वाहू लागतं. तरीसुद्धा तो हार मानत नाही. तो कसाबसा पुन्हा उभा राहतो आणि मानसीकडे पाहतो. मानसी त्याची अवस्था पाहून घाबरते आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. अर्जुनच्या मनात मात्र एकच विचार असतो, मानसीला आणि बाकीच्या मुलींना सुखरूप घरी घेऊन जायचं. त्यामुळे त्याच्या अंगात पुन्हा ताकद येते आणि तो पुन्हा गुंडाचा सामना करू लागतो. पण काही वेळाने तो पुन्हा त्याच्यावर भारी पडतो. पण त्याच वेळी एक मागून गुंड येतो आणि अर्जुनच्या डोक्यावर जोरदार वार करतो. अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि तो जमिनीवर कोसळतो. मानसी ही दृश्य पाहून घाबरते. अर्जुन बेशुद्ध पडल्याची संधी घेऊन गुंड त्याला पुन्हा मारायला सुरुवात करतात. अर्जुनच्या डोक्यावर जोरदार वार झाल्यामुळे तो जमिनीवर बेशुद्ध असतो. त्याची अवस्था अत्यंत गंभीर असते. गुंड त्याचा फायदा घेत पुन्हा त्याच्यावर हल्ला करतात. एकीकडे मानसी हे सगळं पाहून अस्वस्थ होते. ती अर्जुनला मदत करण्यासाठी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पण तिच्यासोबत असलेली बाई तिला अडवते. मानसी सतत अर्जुनला हाक मारत असते. मात्र अर्जुनकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसतो. दुसरीकडे सायलीला या सगळ्या संकटाची अजिबात कल्पना नसते. ती घरात देवीची आरती करत असते आणि अर्जुन सुखरूप परत यावा यासाठी मनापासून प्रार्थना करत असते. आरती सुरू असतानाच अचानक तिच्या हातातून कुंकवाचं ताट खाली सांडतं. हा प्रकार पाहून सायलीच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. काहीतरी वाईट घडलं आहे याची तिला चाहूल लागते. मात्र त्याच वेळी चैतन्य आणि सावंत अर्जुनच्या मागावर असल्यामुळे आशेची एक कायम बाजूही तिच्या मनामध्ये राहते. अर्जुनवर हल्ला होत असताना पोलीस त्याच्याजवळ पोहोचतील का? मानसीला वाचवू शकतील का? ही सर्व पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.